नमस्कार मंडळी, मी परत स्वागत करते तुमचं या माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर मी आज परत महिन्यातनं तिसऱ्यांदा सिटीत चालली आहे. पण आज नेमकं मी 3 ते 4 वर्षापासून ज्या गोष्टी खायची ही डोक्यात ठेवून सिटीत जात होती, फायनली मी आज ती गोष्ट खाल्ली आहे. ते तुम्हाला कळेलच, पुढचा व्लॉग नक्की बघा. बाय द वे सनसेट भारी आहे ना, मला खूप आवडतो बघायला. मग आम्ही महाराजांचं दर्शन घेतलं, त्यानंतर आम्ही लागलो सिटीच्या रस्त्याला. तर मंडळी, तारक मेहता मधला जेठालाल आणि माझं नशीब सारखं लिहिलेलं देवाने. कारण तो उठला का टेन्शन, मी उठली का टेन्शन, सेम म्हणजे सेम. म्हणून मला तो तारक मेहता खूप खूप आवडतो. कारण मला वाटतं की ठीक आहे बाबा, यार माझ्यासारखं पण कोणीतरी आहे. 2 दिवसापूर्वी मी एक साडी घेतली एका प्रोग्रामला जायला, पण त्याच्या ब्लाऊजवर तेलाचे डाग निघाले आणि ते ब्लाऊज मला शिवायचं नव्हतं. म्हणून मला सेम ब्लाऊज घ्यायला जायचं होतं मॅचवेलमध्ये. आम्ही तिथे जाऊन पोचलो, पण तुम्हाला त्यातला एक ट्विस्ट सांगते मी. पण नाही, ह्या व्लॉगमध्ये तो टिप्स मी सांगणार नाही, पुढच्या व्लॉगमध्ये नक्की सांगेन. मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं ना की मला एक गोष्ट खायची आहे 4-5 वर्षापासून, तर ती ही आहे. मी जेव्हा पण सिटीत यायची त्यावेळेस ही गाडी बघायची आणि मी ऋषीला सांगायची की यार मला हे खायचं आहे. पण तो म्हणायचा की रिटर्न आलो का आपण मग खाऊ, पण नाही, कधीच मुहूर्त लागायचं नाही. फायनली आज मुहूर्त तो लागला आणि मी ते खाऊन बघितलं. खूप छान होतं. तुम्ही पण ट्राय करा तुमच्या सिटीत असेल तर. त्यानंतर मी बांगड्या वगैरे घ्यायला पोचली, पण ते बांगड्या नेमके मला ज्या बांगड्या पाहिजे त्या भेटल्या नाही. एकदा सिटीत आली आणि मला जे घ्यायचं ते सगळे कामं झाले असं कधीच होत नाही. काही ना काही राहून जातं आणि ती एक गोष्ट घेण्यासाठी मला परत सिटीत यावं लागतं आणि ती वस्तू सोडून माझ्या सगळ्या गोष्टी घेतल्या जातात. मला फक्त आता बांगड्या राहिल्या होत्या. ह्या माणसाने मला परत बांगड्यांसाठी थांबवून घेतलं. म्हणजे बांगड्या घ्यायसाठी परत यावं लागेल, फक्त बांगड्या घ्यायसाठी. मला पूर्ण वस्तू घेऊन दिल्या नाही, परत मागे लागून परत बांगड्यासाठी यावं लागलं सिटीत. पूर्ण वस्तू घेतल्यानंतर परत यायला चान्स भेटेल का तुला? त्यामुळे काहीतरी परत येण्याची चक्कर व्हावी म्हणून ही वस्तू मागे ठेवत असतो. माझ्या नवऱ्याचे ज्ञानाचे बोल चालू झाले. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.